साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. अशी काय मजबुरी होती असं तुम्हाला वाटतं भाजप नेतृत्वाची, की ज्यांना हे क्लिअर कट दिसत नव्हतं? कारण जर का राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट जर का भाजपसोबत आला नसता, महायुतीमध्ये आला नसता, तर असं बोललं जायचं की जी एक जागा शुअर शॉट आहे महायुतीची किंवा भाजपची ती कागलची आहे, तुमचं काम वगैरे बघता. तर मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काही तुम्हाला चर्चा झाली तुमची त्याच्यावर, किंवा तुमचं काही आकलन आहे त्याच्याबद्दल? माझ्यासाठी आता राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यू तो चॅप्टर संपलाय. आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी माझं काम चालू आहे. 5 टर्म मुश्रीफ तिथं आमदार होते. 99ला म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ते कागलमध्ये काम केलं असेल, काही विकास केला असेल, तो तुम्हाला जास्त जवळून माहिती आहे. तो काही झालाय का तिथं विकास, काही बदल घडला गेल्या काय 5-25 वर्षामध्ये? विकास माझं मत आहे, हे बघा, आता आपण जर ओव्हरऑल कॅम्पेन बघितला तर ते विकासाचं किती बोलतायत आणि वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये किती बोलतायत, ह्याचा जर आपण भाषणामध्ये प्रपोर्शन्स बघितले तर त्यांचं ऑलमोस्ट 42% भाषण वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये जायला लागले आणि अजून इलेक्शन डिक्लेअर व्हायचे. तर माझं मत आहे की आपण जर विकास केला असेल तर एवढं टीका टिप्पणी करायची आवश्यकता काय? म्हणजे तुम्हाला त्यांनी काही शब्द वापरले भाषणामध्ये, त्यानंतर त्यांनी वैयक्तिक तुमच्यावर किंवा नवोदिता जी आहेत तुमच्या धर्मपत्नी त्यांच्यावर काही आरोप केले, त्याच्याकडे तुमचा रोख आहे? माझ्या पत्नींबद्दल जे काही ते बोलले आणि आईसाहेबांवर बोलले, मी आज सांगतो पुढच्या 1 महिन्यामध्ये माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यावर ते बोलणार आहेत. माझ्यावर वैयक्तिक चालू आहे बोलणार आहेत. मी त्याला पर्सनल घेत नाही. एक समजून घ्या की ते जेव्हा माझ्या पत्नीवर बोलतात, एक आहे की महिलाच्या मान सन्मानाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत ही भावना क्लिअर येते. मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये एकावर टीका टिप्पणी वैचारिक केली पाहिजे, पण आपण जेव्हा एका महिलाला संबोधित करतो तर ते करताना आपण थोडंसं एक प्रोटोकॉल पाळला पाहिजे. माझ्या पत्नी म्हणून नाही, कुठल्याच महिलांबद्दल. आणि पण माझ्या पत्नी ग्वालियरच्या आहेत, मध्य प्रदेशमधून आहेत, त्याच्यामुळं अशा गोष्टींना सामना देण्यासाठी त्या सक्षम आहेत. तर त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. आणि कसं आहे, ह्या लोकांना आमच्यावर टीका करून येणाऱ्या कागलच्या परिवर्तना रोखण्यासाठी हे चालू आहे. आम्ही या गोष्टींना महत्त्व देत नाही. पण नवोदिताजींनी पण त्याचं उत्तर दिलेलं आम्ही ऐकलं, पर्टिक्युलर ते 20 लाखाचं ऑनलाईन काय झालं असेल ते. तर काय नेमका तो काय प्रकार होता, म्हणजे तुम्ही काय कशी ती बाजू मांडली? आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न घेतला. हे बघा, कोणीतरी फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते 20 लाख रुपये ट्रान्सफर केले. एक समजून घ्या, जर माझ्या पत्नींना लपायचं असतं तर त्यांनी कधी पोलीस केस केली नसती. नवोतानी म्हटलं की माझ्याकडून चूक झाली आहे, त्यांनी असं करून, त्याच्यामुळं मी पोलीस केस करणार. ओके. मी म्हटलं पोलीस केस केल्यानंतर हे मीडियामध्ये येणार आणि विरोधक तुम्हाला टार्गेट करणार. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय वाईफ की शी सेड टार्गेट करू देत, माझा हेतू काय, आपल्याला अशा असंख्य लोकांना अशा फ्रॉडपासून वाचवलं पाहिजे. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती चूक करतो, पण ते चूक मान्य करण्याचा धाडस पाहिजे. आणि त्यांनी हे स्टेटमेंट केल्यामुळे इतकी लोक वाचली. त्यानंतर एक काहीतरी मुश्रीफ साहेबांच्या नावानी पण कोणीतरी 20 लाख रुपये घेतले, बरोबर, त्याच्यावर मी काही स्टेटमेंट नाही केलं. परवाच काहीतरी 15 दिवसापूर्वी एक कोल्हापूरची उद्योगपती आहे, त्यांना NIAच्या नावाने 80 लाख रुपये घेतले. तर माझ्या विरोधकांना विनंती आहे, जसं त्यांनी आंदोलन माझ्या पत्नीला पैसे रिकव्हर करण्यासाठी केलं तसं ह्या लोकांसाठी पण त्यांनी करावं. आणि त्यांनी जे काय आरोप केले मी तर स्वागत केलं. त्यांच्या पाठपुराव्यावर मला माझे 20 लाख मिळत असेल तर नुकसान काय? आरोपांवरच आपण बोलतोय म्हणून गेले काही महिने आपण खूप तिथं टर्मॉइलचे बघितले कागलमध्ये. ईडी तिथं आली, ईडीच्या धाडी तिथं झाल्या. ज्यावेळेस मुश्रीफ साहेब किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत नव्हती तो काळही आपण पाहिला. आता तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला पुन्हा भाजपचा आणि तुमचा संबंध परवापर्यंत होता म्हणून विचारतो. आपण मला बिंदास